नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत पापड. तर त्यासाठी अर्धा किलो मुगाची डाळ, अर्धा किलो उडीदची डाळ हा सोल आहे आणि या अर्धा किलो म्हणजे 1 किलो झालेली आहे. आणि याला चांगलं स्वच्छ धुवून वाळू द्यायचं आहे. आणि वाळून घेतल्यानंतर मस्त चक्कीवरून दळून आणायचं आणि त्या पिठामध्ये हे पाकीट मसाला, पापड मसाला पाकीट टाकून कणिक चांगली मळून घ्यायची आहे. सकाळीच मळून घेतलेली कणिक 4-5 घंटे मस्त मुरू द्यायचे. तेल लावून मस्त कणिक मळायची आणि असे पापड करून घ्यायचे. सकाळी भिजून ठेवून द्यायची आणि दुपारी मस्त असे पापड करून घ्यायचे आणि मस्तपैकी पापड तयार होतो. जेवढा लांबवला तो पापड तेवढा लांबतो आणि हे पहा मस्त ट्रान्सपरंट असा बनतो. आणि अशा प्रकारे मी सर्व डाळपिठाचे पापड करून घेतलेले आहे आणि खायला तर खूपच छान असे पापड लागते. घरच्या घरी असे पापड करून पहा. पाकिटच्या पापडापेक्षा घरच्या पापडाची चव काही वेगळीच असते. तर आता तुम्हाला पापड तळून दाखवत आहे. तर 2 पापड मी तळत आहे आणि छानपैकी मस्त पटकनच तळल्या जाते. चवीला तर खूपच छान झालेले आहे. तर असे पापड करा आणि मस्त थंडीचे दिवस आता संपलेले आहे, वाळवणाचे दिवस आलेले आहे. तर फरवरी महिन्यापासूनच महिला सर्व अशा वाळवण्याचे पदार्थ करायला सुरुवात करतात. आणि हे पहा छान असे तळून घेतलेले पापड चवीला खूपच छान झाले. असे करून पहा आणि पदार्थाचा आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का. धन्यवाद.